हरिओम. आज शनिवार, गोपाळकाला 5 सप्टेंबर 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगतायत की नाम म्हणजे जादूचा दिवाच. ऐकूया. एकदा एक बाई सोवळं नेसून स्वयंपाक करत होती आणि बाईचं मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागलं. आई म्हणाली, बाळा मी तुला घ्यायला आतुर झाले रे, पण तू कपडे तेवढे काढून ठेव. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतलं. आपल्या इथनं त्या लहान मुलाप्रमाणे वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो. मग त्याचीनी आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आहे, ममताळू आहे. त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे, परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणं काढून टाकत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेणार नाही. संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलंच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले होते ना, तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की ज्याला मी हवा असेन त्याला माझं सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत. हे ऐकून दुर्योधनाने त्याचं सर्व सैन्य मागून घेतलं. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते, कारण तो हेच जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग? कोणी आपल्याला सांगतील की परमेश्वर 7 समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे, तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. परंतु संतांनी आपल्याला फार मोठे उपकार करून ठेवलेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्याला हातात दिलाय आणि त्यात सत्संगतीचं तेल घातलं म्हणजे झालं. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे आणि त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. 3 गोष्टींना अत्यंत जपा. परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका. तुम्हाला भगवंताचं प्रेम खात्रीनं लागेल. मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.